मित्र नमस्कार. माणसाच्या आचार विचारामध्ये स्वभावामध्ये जेव्हा अचानकपणे बदल जाणवतो त्यावेळी आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही. होय, मी बोलणार आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या अचानक बदलाबद्दल. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची विधानसभेतील भाषणं ऐका, बाहेरची त्यांची वक्तव्य ऐकले, नंतर असं कळतं की देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा टेम्पोसुद्धा घसरू लागलाय का. मित्र हो, ज्याच्याकडे एक सभ्य सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं त्या फडणवीस यांच्या स्वभावामध्ये आणि बोलण्यामध्ये हा फरक अचानक का जाणवू लागला आहे, याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र 1999 साली आमदारकी मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना 2014 साली मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली. वयाच्या 44व्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री असलेले दुसरे मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, ही त्यांची कारकीर्द आणि विरोधी पक्षनेते असल्यानंतरची कारकीर्द ही प्रचंड चांगली राहिलेली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून असताना त्यांनी अतिशय आक्रमकपणे आणि सभ्य भाषेमध्ये सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. महत्त्वाचं म्हणजे एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा अनेकांनी त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आणि त्यावेळी फक्त ते अमुक एका जातीचे आहेत म्हणून त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली. तरीसुद्धा निश्चलपणे उभ्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा तोल कधी ढळलेला आपण पाहिला नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना मात्र पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या रूपात पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे ते वेगळं रूप अजूनपर्यंत त्यांच्या असलेल्या रूपाच्या वरचढ असतं तर महाराष्ट्रानं त्यांना नक्कीच सॅल्यूट केला असता. पण त्यांनी त्यांची जीभ घसरू दिली आणि महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. याच्यासाठी की फडणवीस यांनी बघून घेऊ, तुम्ही काय केलात, तुम्ही काय दिवे लावलात वगैरे अशा भाषेत जो विरोधी पक्षांना जाब विचारला, ती फडणवीस यांच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नक्कीच नव्हती. म्हणजे आजपर्यंत ज्या वेळी त्यांच्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेत शिंतोडे उडवण्यात आले त्यावेळी सुद्धा स्वतःचा तोल ढासळू न देणाऱ्या फडणवीस यांच्या तोंडी जेव्हा अशी भाषा येते तेव्हा महाराष्ट्राचा स्तर हा प्रचंड प्रमाणात घसरल्याच्या वेदना आम्हाला झाल्या वाचून राहत नाही. मित्रांनो, फडणवीस यांचा हा तोल अचानक ढासळण्यामागची अनेक कारणं आहेत. कारण वारंवार होणारे ट्रोल, आता वारंवार ते इंटरनेटवर ट्रोल होतात, हा त्यांच्यासाठी खूप मामूली विषय आहे. कारण ते असल्या ट्रोलिंगला घाबरत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे ट्रोलिंगला न घाबरण्यामागचं कारण म्हणजे त्या ट्रोलिंगकडे ते लक्ष देत नाही. त्यांना एक माहिती आहे की ते ट्रोल का होत आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयापेक्षा सुद्धा किंवा त्यांनी एखाद्या घेतलेल्या बोटचेपी धोरणामुळे ट्रोलिंग होण्यापेक्षा ते त्यांच्या जातीमुळे ट्रोलिंग होतात हे कुठंही दडून राहिलेलं नाही. त्यामुळे ते ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांची होणारी कोंडी. आता ह्या एकनाथ शिंदेना साथ मिळते ती अमित शहा यांची. आपल्याला माहिती असेल मित्रांनो की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील नातं अलीकडे दृढ होऊ लागलंय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करण्याचा एक प्रयत्न या दोघांनी चालवलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या डोळ्यामध्ये का चालतायत आणि ह्याच्या मागची नेमकी राजकीय गोष्ट काय आहे हे जर पाहायला गेलं तर तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत एक बसवलं जात आहे. आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले पण ठीक आहे, त्यांनी अनेक राज्यांमध्ये भाजपला यश मिळवून दिलं. ज्यांच्याकडे त्यांची निवडणूक प्रभारी म्हणून तिथं भाजपने त्यांच्यावर जबाबदारी टाकली, ती जबाबदारी यशस्वी करून त्यांनी दाखवली आणि तिथे भाजपला चांगलं मोठं यश असं मिळवून दिलं. याच्यात त्यांचा मोठा वाटा असणं हेही समजू शकतो. पण लगेचच त्यांना डायरेक्ट मोदींच्या रांगेत बसवणं
हे सुद्धा एक कपोलकल्पितच आहे असं कधी कधी वाटतं. आता हे नाव त्यांचं पुढे कोणी आणलं तर ते एकनाथ शिंदे यांनी आणलं. एकनाथ शिंदे हे वारंवार त्यांच्याकडून ह्याच्या बातम्या पसरवल्या जातात. एकनाथ शिंदे हे कधीही कॅमेऱ्यासमोर या गोष्टी बोलत नाहीत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अवतीभोवती असणारी मंडळी, कार्यकर्ते मंडळी नव्हेत, एकनाथ शिंदे यांचे जे अवतीभोवती काही लोक असतात त्यांच्याकडून ह्या बातम्या वारंवार पसरवल्या जातात की देवेंद्र फडणवीस हे पुढचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आता त्याच्या मागे एकनाथ शिंदे यांची गणितं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये फडणवीस चालतायत, त्यांना महाराष्ट्रात फडणवीस नको हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण फडणवीसांमुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय नुकसान झालं असं एकनाथ शिंदेना अजूनही वाटतंय. आता ते का वाटतंय, एकनाथ शिंदे यांची ती भूमिका बरोबर आहे का, याच्यात आपल्याला आज तरी पडायचं नाही. पण एकनाथ शिंदे यांना तसं वाटतंय की फडणवीस जर महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेले, मग ते मुख्यमंत्री होत, राष्ट्रपती होत, एकनाथ शिंदे यांना त्यांच्याशी काय त्यांच्या प्रगतीशी काय देणं घेणं नाही, पण ते महाराष्ट्रात त्यांच्या ह्याच्यात चालतायत. एकनाथ शिंदे फडणवीस जर दिल्लीमध्ये गेले तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं त्यांचं सध्याचं मत आहे. त्यांना विश्वास आहे तसा, कारण त्यांना असं वाटतंय की अमित शहा तर आपले दोस्तच आहेत, आपलं ऐकून घेतात आणि फडणवीसना दुर्लक्षित करतात, त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपद नक्कीच मिळेल असं त्यांचं सध्याचं मत झालंय. पण ते मत सपशेल चुकीचं आहे. अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ह्याला कशालाच लागत नाहीत. त्यांचे विचार, त्या दोघांचे विचार हे कोणालाच कळले नाहीत आणि एकनाथ शिंदे तर अजिबातच कळले नाहीत. अमित शहा यांनी एखाद्याच्या खांद्यावर हात टाकला की खांदा डळमळीत वाटतो, आपला खांदा डळमळीत होतो, कारण त्याने टाकलेला मैत्रीचा हात जेव्हा असतो, हात मैत्रीचा जेव्हा असतो, तेव्हा लक्षात ठेवा की तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे, राजकीय मृत्यू जवळ आलेला आहे. तसं एकनाथ शिंदेना आज भलं काही वाटत असेल, पण त्यांचा ज्यावेळी उपयोग संपेल त्यावेळी एकनाथ शिंदेना फोन करून कधी त्यांची कुशाली सुद्धा अमित शहा विचारणार नाहीत. बाकी राजकीय त्यांचा फायदा करणं वगैरे ह्या गोष्टी लांबच्या राहिला. उद्या फडणवीस जरी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले तरी सुद्धा भाजपचाच इथे मुख्यमंत्री बसेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण एकनाथ शिंदे यांना तसं मात्र आता वाटत नाही. कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, प्रेमात मैत्रीत धुंद झालेल्या लोकांना ना तुम्ही उठवलात तरी ते जागे होत नाही. कारण असं म्हणतात की झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही, झोपलेल्या माणसाला जागा करता येतं. तसंच सध्या एकनाथ शिंदे यांचं झालंय. तर त्यामुळे एक अमित शहा एकीकडे त्यांचं वर्चस्व पक्षामध्ये स्थापन करतायत. आता अमित शहाना एकनाथ शिंदेची गरज काय आहे, तर अमित शहा आहेत ते स्वतःचं वर्चस्व, स्वतःची पकड भाजपवर कशी मजबूत होईल हे पाहत आहेत. कारण आता पुढच्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसतील की नाही हा सध्या गौण विषय ठरलेला आहे. कारण आता नवीन पंतप्रधान कोण होणार याची सध्या भाजप गोटात चर्चा आहे. अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय पटत नाही, RSSचं पटत नाही, आणि RSSने जर त्यांना पंतप्रधानपदी बसवलं मोदींनंतर तर ते त्यांना वरचढ ठरतील आणि RSSचं महत्त्व कमी होईल हे RSSला चांगलं माहिती आहे. त्यामुळे RSSला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री हवाय, पंतप्रधान हवाय. त्यामुळे फडणवीस पंतप्रधान पदापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न RSS सुद्धा करते. मित्रांनो, या गोष्टीमुळे अमित शहा यांच्या डोळ्यात देवेंद्र फडणवीस चलू लागले, हे त्यांचं आणखी एक कारण आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि ती गोष्ट काय अजून लपून राहिली नाही. त्यामुळे त्या पदावर डोळा ठेवून एकनाथ शिंदे या पुढच्या चालीत असतायत. अमित शहा यांना खुश करण्याचे अनेक प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी चालवलेत. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून ऑपरेशन टायगर अंतर्गत याच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले. आता तुम्हाला माहिती असेल, काही विधेयकं येऊ घातलेली आहेत, काही विधेयकं बारगळलेली आहेत 2/3 बहुमत नसल्यामुळे भाजपकडे, NDAकडे. तर खासदार फोडाफोडीच्या या स्पर्धेमध्ये आपलाही वाटा असावा आणि जास्तीत जास्त वाटा असावा, जेणेकरून अमित शहा खुश होतील, याच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. सध्या बघायला गेलं तर फडणवीस काही प्रमाणात बॅकफूटवर आहेत.
खासदार फोडाफोडी, आमदार फोडाफोडीमध्ये. पण शिंदे जे आहेत ते फ्रंट फूटवर आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा कुठेतरी ताण, राजकीय ताण हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पडतो आहे. त्याच्यातच विरोधी पक्षांकडून वारंवार होणारी कोंडी हे सुद्धा त्याच्यामध्ये एक कारण आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात पाहायला गेलं तर शरद पवारांचा पक्ष सुद्धा काही प्रमाणात भूमिका बजावतोय. उद्या शरद पवार यांचा पक्ष जर भाजपमध्ये विलीन झाला किंवा भाजपसोबत गेला तर त्यांचं संख्याबळ वाढेल. हळूहळू जेवढं संख्याबळ वाढत जाईल भाजपचं स्वतःचं तेवढं देवेंद्र फडणवीसांचं भाजपमधलं महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे याच्यासाठी मी म्हणतोय कारण आज महाराष्ट्र इज इक्वल टू देवेंद्र फडणवीस हे सध्याचं चित्र आहे. पण जेव्हा फडणवीस यांना बायपास करून भाजप स्वतःची ताकद वाढवत आहे तेव्हा कुठेतरी फडणवीस बॅकफुटला जाण्याची किंवा बायपास होण्याची शक्यता नक्कीच वाटते. कारण फडणवीस नकोत असं म्हणणारा गट भाजपमध्ये सुद्धा कार्यरत आहे. भाजपमध्ये अनेक इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधातलं हे वातावरण याचा सामना करणं हे फडणवीसना सध्या जड जात आहे. ज्या मोठ्या मनानं स्वतःचं मुख्यमंत्रीपद समोर दिसत असताना सुद्धा ती खुर्ची एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी दिली होती आणि त्यांच्या हृदयावर झालेला घाव, त्यांच्या मनावर झालेला घाव त्यांनी एवढ्या इझीपणानं तोलला होता, इझीपणानं तो सहन केला होता. ते सहन करणं सध्या फडणवीस यांना जमत नाहीये असं नक्कीच वाटतं. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे भाजपचे उमेदवार असू शकतात का? ते पंतप्रधानपदी बसण्याच्या योग्यतेचे आहेत का? आणि महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांचा घसरलेली भाषणाची पातळी, वक्तव्याची पातळी हे सध्या चित्र जे महाराष्ट्रात उभं राहिलंय ते नेमकं काय सांगतंय? याविषयी तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.